नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतेच आपण मिशन महा टी 2024 पर्व दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविधपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत। याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाइज सिलेबस ही सिरीज पाहत आहोत आणि याच्यामधले 2-3 व्हिडिओ राहिलेले आहेत ते आपण लवकरच पूर्ण करू आणि ही सिरीज झाल्यानंतर लागलीच आपली सब्जेक्ट वाइज टिप्स म्हणजे कमी वेळेमध्ये प्रत्येक विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे याच्या संदर्भात लागलीच व्हिडिओ येणार आहेत। पण आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही अनाउन्स झालेली आहे आणि ही 10 नोव्हेंबरला होत आहे। मग या अनुषंगाने आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत, दिवस कमी आणि सोंग जास्त आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण मानसशास्त्राच्या नोट्सला सुरुवात केलेली आहे। मग आता या मानसशास्त्राच्या नोट्समध्ये तुम्हाला मानसशास्त्रामध्ये अभिरुची, आवड आणि या मानसशास्त्रामध्ये तुमचं मन रमण्यासाठी आपण सुरुवातीला मानसशास्त्राचे काही छोटे छोटे व्हिडिओ पाहत आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण 5 व्हिडिओ पाहिले, याच्यामध्ये सर्व व्याख्या पाहिल्या, मानसशास्त्राच्या व्याख्या, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययनाच्या व्याख्या, बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि व्यक्तिमत्वाच्या व्याख्या पाहिल्या। या व्याख्या पाहिल्यानंतर मग सर्वांना अभिरुची निर्माण झाली मानसशास्त्रामध्ये आणि आवड निर्माण झाली। मग आता आपण मानसशास्त्राच्या प्रत्यक्ष चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। मग हे आता आपण असे चॅप्टर पाहणार आहोत जे की एकदम रेअर आहेत, असे चॅप्टर पाहणार आहोत की हे कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळणार नाहीयेत। कालच आपण याच्या संदर्भात एक मानसशास्त्राचा बालमानसशास्त्राचा सिलेबसचा व्हिडिओ टाकला। या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये किती चॅप्टर आहेत ते सर्वच्या सर्व सांगितले आणि फडके प्रकाशनचं जे काही डीएडचं पुस्तक आहे याच्यामध्ये जे काही 7 चॅप्टर भेटतात हे सर्व क्लासेसवाले शिकवतात आणि सगळीकडे तुम्हाला हे पाहायला भेटेल। पण बाकीचे जे काही महत्त्वाचे चॅप्टर आहेत याच्या संदर्भात कुठेही आपल्याला नोट्स अवेलेबल होत नाहीयेत किंवा याच्या संदर्भात कुठेही शिकवलं जात नाहीये। मग हेच आपण हे जे काही रेअर असे टॉपिक आहेत हे आपण आता लागलीच सुरुवात करणार आहोत। पण याच्या मागे महत्त्वाची एक अट आहे की सध्या तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतो यावर अवलंबून आहे। मी मानसशास्त्राचं संपूर्ण द्यायला तयार आहे, रोज 4-4, 5-5 व्हिडिओ टाकायला तयार आहे, संपूर्ण विषयाचे संपूर्ण नोट्सचे व्हिडिओ द्यायला तयार आहे, संपूर्ण चॅप्टर वाईज सुद्धा शिकवायला तयार आहे, प्रत्यक्षात तुम्हाला लाईव्ह सुद्धा घेऊन शिकवायला तयार आहे किंवा समजून सांगायला तयार आहे। पण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की याच्यामध्ये तुमचा रिस्पॉन्स कसा येतो, तुम्ही जे काही व्हिडिओ टाकत आहे, जे काही नोट्स टाकत आहे याच्यावर तुमच्या कमेंट्स कशा येतात, या कमेंट तुमचं जोपर्यंत काही रिॲक्शन येत नाहीये, जोपर्यंत तुमच्या कमेंट्स येत नाहीयेत, जोपर्यंत तुमचा काही प्रतिसाद मिळत नाहीये तोपर्यंत मी एकदम स्फूर्तपणे व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार नाहीये। आता तुम्ही जर व्हिडिओ चांगले पाहत असाल, जास्त जण पाहत असाल, तुमच्या कमेंट्स जर चांगल्या येत असतील, समजत आहे नाही समजत आहे अशा कमेंट्स येत असतील, त्यातूनच मला प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा या संदर्भात आपल्याला तिसरा टॉपिक आहे त्याच्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे। पण जोपर्यंत तुमचा काही रिस्पॉन्स येत नाहीये चांगला तोपर्यंत मला प्रेरणा मिळणार नाहीये, तोपर्यंत मी आणखीन जोशाने, आणखीन स्फूर्तीने, आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल आणि रोज 4-5 व्हिडिओ, 4-5 नोट्सचे व्हिडिओ देईल, काही तासाचे असतील, अर्ध्या तासाचे असतील, एवढं सर्व तुम्हाला द्यायला तयार आहे। पण ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे। सध्या जे काही मानसशास्त्राचे रेअर टॉपिक आहेत त्यावर तर व्हिडिओ येणार आहेत, हे रेअर टॉपिक आहेत, ह्या रेअर टॉपिकचे मी नोट्सचे व्हिडिओ बनवून टाकणार आहे, ते समजून सुद्धा सांगणार आहे। हे व्हिडिओ, हे नोट्स कोणी पाहू न पाहू डझंट मॅटर, आय डोंट केअर, पण हे रेअर जे व्हिडिओ आहेत ते मी टाकणार आहे कारण याच्यामधले असे बरेचसे आहेत की एकदम मन लावून पाहतात, हे मी त्यांच्यासाठीच बनवत आहे। याच्यामधला एकाने सुद्धा जरी व्हिडिओ पाहिला ते माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे कारण हे रेअर व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच टाकत आहे कारण हे रेअर व्हिडिओ किंवा ह्या रेअर नोट्स कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही, कुठल्याही क्लासेसमध्ये मिळणार नाहीत। मग आता हे जे काही रेअर टॉपिक आहेत ते कुठले आहेत? पहिला टॉपिक आहे विशेष गरजा असणारी बालके। मग या विशेष गरजा असणारे बालकेमध्ये आपण 10 व्हिडिओ टाकणार आहोत। या 10 व्हिडिओमध्ये
10 प्रकारचे घटक असतील. मग याच्यामध्ये कर्णबधिर असेल, पक्षघात असणारे असतील, मग पुन्हा अस्थिभंग असणारे असतील, नेत्र दोष असणारे असतील, असे वेगवेगळे आहेत. पुन्हा प्रज्ञावंत असतील, बालगुन्हेगारी असणारे असतील, असे 10 प्रकारचे 10 टॉपिक म्हणजे विशेष गरजा असणारी बालके. याच्यामध्ये 10 टप्पे आहेत. हे 10च्या 10 टप्पे किंवा 10 घटक हे आपण 10 व्हिडिओमध्ये क्लिअर करू. तसं पाहायला गेलं तर आपण ह्या एका व्हिडिओमध्ये 2 ते 2.5 तासामध्ये आपण क्लिअर करू शकतो, पण नाही. विशेष गरजा असणारी बालके याच्यावर 6 ते 7 मार्क अवलंबून आहेत. पेपर 1 असो, पेपर 2 असो, 6 ते 7 मार्क महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक घटकावर सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. मग आता श्रवण दोष, मग श्रवण दोषाची कारणे, त्यावर उपाय, मग श्रवण दोषासाठी वेगवेगळ्या शाळा आहेत का, त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे. मग कर्णबधिर आहेत, मग कर्णबधिरांच्या शाळा, त्याच्यासाठी उपाययोजना, त्यांच्यासाठी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे एकदम सविस्तरपणे. मग प्रज्ञावान आहेत, प्रज्ञावानसाठी काय काय केलं जातं, त्यांच्यासाठी विशेष रचना काय केली जाते, विशेष शाळा कार्यरत आहेत का, हे संपूर्ण माहिती आपण सेपरेट टॉपिकमध्ये म्हणजे सेपरेट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकाच ह्याच्यामध्ये पाहिलं तर खूप जमलिंग होईल. विशेष गरजा असणारे बालके खूप मोठा टॉपिक आहे आणि हे टॉपिकमध्ये 10 महत्त्वाचे घटक आहेत. कर्णबधिर आहे, श्रवण दोष आहे, मग स्वमग्न आहे, मेंदूचा पक्षाघात असणारे आहेत, सर्जनशील बालके आहेत, असे वेगवेगळे आहेत. ते आपण टॉपिक वाईज पाहू. हा झाला महत्त्वाचा घटक. विशेष गरजा असणाऱ्या बालकावर आपले 10 व्हिडिओ येतील. हे 10च्या 10 व्हिडिओ आपण एका दिवसामध्येही टाकू शकतो, 2 दिवसामध्येही टाकू शकतो. पण तसं नाही करायचं. एका दिवसामध्ये एक बालक, एका दिवसामध्ये श्रवण दोष, एका दिवसामध्ये दृष्टीदोष, असं करून आपण मानसशास्त्र एकदम परफेक्ट करणार आहोत. हे झालं महत्त्वाचं. मग याच्यापेक्षा आणखीन असे काही घटक आहेत जे की आपल्याला फडके प्रकाशनच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटत नाही आहेत, कुठे क्लासमध्ये पाहायला भेटत नाहीत. आता याच्यामधला महत्त्वाचा आणखीन घटक कुठला आहे, जो काही ताणतणाव आणि व्यवस्थापन असा एक महत्त्वाचा घटक आहे. असं एक महत्त्वाचं सेपरेट पुस्तक आहे. या पुस्तकामधले काही महत्त्वाचे चॅप्टर हे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला विचारले जातात. तसा ताणतणाव व व्यवस्थापन हा घटक जो आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपलं सेपरेट पुस्तक रेडी आहे. आता मागच्या वेळेस IBPS पॅटर्न झाला तो गोष्ट वेगळी, पण 2017च्या दृष्टिकोनातून आणि जे काही महत्त्वाचं मानसशास्त्र आहे त्या दृष्टिकोनातून आपण ते पुस्तक तयार केलेलं आहे. पण याच्यामधले असे काही घटक आहेत की जे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला सुद्धा विचारले जातात. जसे की आहे प्रेरणा. आता या प्रेरणेसंदर्भात आपल्याला 3ऱ्या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे. मी मागे सांगितलं प्रेरणा, पण याचा प्रेरणा संघर्ष एक घटक आहे. प्रेरणा संघर्ष म्हणजे काय, जो की कर्ट लेविननं सांगितलेला आहे. आता हे कर्ट लेविन कोण आहे, एक मानसशास्त्रज्ञ आहे. मग यांनी मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणा संघर्ष सांगितलेला. या प्रेरणा संघर्षावर TETच्या 2021च्या परीक्षेला पहिल्यांदाच प्रश्न पडला होता. याच्या संदर्भात मला असं त्यावेळेस वाटलं होतं की बाबा याच्यावर प्रश्न पडू शकतो. मग त्याच्या संदर्भात आपण 2021ला व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस आपल्याकडे तेवढ्या सुविधा नव्हत्या की आपण बोर्डवर समजून सांगू. त्यावेळेस फक्त असं मी स्टँडिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिला होता, जो की आपला 5वा चॅप्टर म्हणून होता. त्याच्यावर 2 प्रश्न पडले होते. मग या प्रेरणा संघर्षाच्या नोट्सच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला तो व्हिडिओ देणार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रगमन संघर्ष, प्रगमन वर्जन संघर्ष, वर्जन संघर्ष, पुन्हा द्विधा वर्जन संघर्ष हे काय आहेत ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मग याच्यामध्येच महत्त्वाचं आहे हे प्रेरणाच्या अगोदरचा आणखीन एक घटक आहे वैफल्य. मग हे वैफल्य काय आहे, वैफल्यावर सुद्धा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला प्रश्न आहे, जो की आपल्याला कुठल्याही पुस्तकात पाहायला मिळणार नाही. तो आपण पाहणार आहोत. मग त्यानंतर जे आपण संघर्षाचे प्रकार तर पाहणारच आहोत. मग आणखीन याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचा घटक जो आहे मानवी शरीरातील विविध ग्रंथी. आता ह्या ग्रंथी काय आहे तो आता मी फक्त जे काही चॅप्टरचे व्हिडिओज घेणार आहे त्याच्या संदर्भात बोलायला चालू केलं तर जवळजवळ 8-9 मिनिटं झालेले आहेत. मग आता हे मानवी शरीरातील ग्रंथी याच्यामध्ये कुठकुठल्या ग्रंथी आहेत की विनाल ग्रंथी आहे, कंठस्थ ग्रंथी आहे, मग मस्तिष्क ग्रंथी आहे, जनन ग्रंथी आहे, अशा वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. मग या ग्रंथीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो किंवा कुठलीही ग्रंथी असेल किंवा कुठल्याही ग्रंथी जर काही एखादा स्राव आहे तो स्राव कमी झाला
कमी झाल्यामुळे काय परिणाम होतो किंवा कमी झाल्यामुळे काय फायदा होतो किंवा जास्ती झाल्यामुळे काय तोटा होतो, काय फायदा होतो, याचा परिणाम काय आहे, याच्या संदर्भात आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 2018, 19, 21 याच्यामध्ये प्रश्न पाहायला भेटलेले आहेत. याच्या संदर्भात सुद्धा आपण हे चॅप्टर पाहणार आहोत. आणि आणखीन एक महत्त्वाचा चॅप्टर आहे प्रमुख मानसशास्त्रज्ञ. आता आपल्याकडे 1760 मानसशास्त्रज्ञ आहेत. याच्यापैकी अतिशय महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ करू. मग याच्यानंतर आहे मानसशास्त्रातील विविध शोध आहेत, जनक आहेत, उपपत्ती आहेत. याचा आपण एकत्रित करून एकच सेपरेट चॅप्टर केलेला आहे. कुठला? मानसशास्त्रातील शोध, जनक. याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राचे कोणते कोणते शोध आहेत, त्या शोधाचे जनक भेटतील, कोणती उपपत्ती कुणाची आहे, याच्या संदर्भात आपल्याला एका व्हिडिओमध्ये माहिती भेटेल. हे असं सध्या तरी माझं प्लॅनिंग चालू आहे की लवकरच आपण याच्यावर व्हिडिओ तयार करू. आता मी तर व्हिडिओ तयार करणार आहे, कुणी पाहू कुणी न पाहू, हे रेअर व्हिडिओ आहेत, मी करणार आहे. पण याच्यानंतरचे आणखीन महत्त्वाचे घटक येणार आहेत जे की अतिशय महत्त्वाचे आहेत, जे की आपला मानसशास्त्राचा, बालमानसशास्त्राचा आत्मा असणार आहे. म्हणजे वाढ विकास असो, तिसरा चॅप्टर असो, मानसशास्त्राचे स्वरूप, उपपत्ती असो, असे वेगवेगळे चॅप्टर असतील. ते आपण घ्यायचे का नाही हे कशावर अवलंबून असेल? जोपर्यंत तुमचा रिस्पॉन्स येणार नाही आहे, जोपर्यंत तुमचा चांगला रिस्पॉन्स येणार नाही आहे, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओज पाहत नाही आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रतिसाद देत नाही आहे, जोपर्यंत तुमच्या मनातील भावभावना कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार नाही आहेत, तोपर्यंत मी मेन चॅप्टरला हात लावणार नाही आहे. हे रेअर जे व्हिडिओ आहेत ते तर मी देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट. याला कोण पाहू न पाहू ते तर मी देणार आहे. पण जे काही महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी खूप मेहनत लागणार आहे. एक चॅप्टर शिकवायला जवळजवळ एक दिवसाभराची मेहनत किंवा एक व्हिडिओ बनवायला एक दिवसभराचा कालावधी जाऊ शकतो. असे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत जे की आपण तासात, दीड तासाचे व्हिडिओ करून पाहणार आहोत, ते व्हिडिओ बनवायचे का नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. जोपर्यंत तुमचा चांगला रिस्पॉन्स येत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत नाही आहे आणि ते व्हिडिओ बनवा असं म्हणत नाही आहे, चांगले व्ह्यूज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ते व्हिडिओ बनवणार नाही आहे. पण सध्या जे काही रेअर व्हिडिओ आहेत, मानसशास्त्रातील विविध शोध व जनक किंवा मानसशास्त्रातील विविध उपपत्त्या, मग मानसशास्त्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, मग विशेष गरजा असणारी बालके, मग विशेष गरजा असणारी बालकांमधले जे 10 टॉपिक आहेत ते, मग पुन्हा वैफल्याचा एक वेगळा व्हिडिओ, मग मानवी शरीरातील विविध ग्रंथी, हे जे काही रेअर घटक आहेत याच्यावर तर आपण 100% व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते लागलीच तुम्हाला उद्यापासून मिळायला चालू होतील. आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे ह्या महिन्याची जी काही शेवटची तारीख असेल या तारखेपर्यंत सध्या मी जेवढे काही व्हिडिओ सांगितलेले आहेत हे सर्वच्या सर्व संपलेले असतील, जे की रेअर व्हिडिओ आहेत. पण जे काही मानसशास्त्राचा आत्मा आहे, हे आत्मा, त्या आत्म्यामध्ये आपल्याला मिळायचं असेल तर तोपर्यंत तुमचे कमेंट येणं गरजेचं आहे, तुमच्या प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे, तुमचा चांगला रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे आणि ते व्हिडिओ पुढल्या महिन्यामध्ये येतील. मानसशास्त्राचे स्वरूप, उपपत्ती, वाढ व विकास, अध्ययन व बालकाचा विकास, हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते पुढल्या महिन्यामध्ये येतील. ते पण तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, तुम्ही व्हिडिओ बनवा असं सांगितलं, कारण त्याच्यासाठी खूप मेहनत लागणार आहे. मला माहिती आहे 1 तासाचा जर तो व्हिडिओ बनवायचा म्हणला तर त्याच्यासाठी रेकॉर्डिंग करणं, चांगलं समजून सांगणं, एकदम फ्लुएंटली समजून सांगणं, मग त्यानंतर ते सगळं रेकॉर्ड केलेलं ते एडिट करत बसणं, मग त्यानंतर अपलोड करणं, खूप किचकट गोष्टी आहेत. खूप वेळसुद्धा जातो, एक दिवसभराचा वेळ जातो 1 तासाचा व्हिडिओ टाकण्यासाठी. आपलं असं नाही आहे की घेतली पेन उगत चाललं, बरगळत राहिलं, किती केलं, नाही आहे. एकदम ओरिजिनल आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल. डायरेक्ट मनामध्ये कुणी एकाने कमेंट केली होती की डायरेक्ट मेंदू शिरलं, तसंच आपलं डायरेक्ट मेंदूमध्ये शिरण्यासारखं आपण स्पष्टपणे सांगत असतो. त्याच्यासाठी माझी ऊर्जासुद्धा लागत असते. मग ते ऊर्जा येण्यासाठी तुमच्या कमेंट्स येणं गरजेचं आहे, तुम्ही चांगल्या कमेंटसुद्धा करणं गरजेचं आहे आणि तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहणं गरजेचं आहे. ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. असो, आता जास्त काय याच्यामध्ये बडबड करत नाही आहे. जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. आता उद्यापासून जे काही महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत ते सांगितलेलं आहे आणि या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपला मानसशास्त्राचा एक भाग संपलेला असेल आणि महत्त्वाचा दुसरा भाग
पुढल्या महिन्यापासून चालू होईल, पण ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आता कमेंट बॉक्समध्ये सांगा ते चालू करायचं नाही आहे. आणि आता तुमचे जे काही पाहण्याचे व्ह्यूज आहेत, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, त्याच्यावर मला समजून जाईल की आपल्याला याच्यानंतर व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा नाही आहे. जर तुमचा रिस्पॉन्स जर येत नसेल तर मी व्हिडिओ बनवून काहीही उपयोग होणार नाही आहे. मग जे काही मोजके लोक आहेत त्यांच्यासाठी तर सध्याचे व्हिडिओ येतील, बाकीचं आपण नोट्सवर गुंडाळून टाकू, मग याच्यानंतर व्हिडिओ बंद करून टाकू. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. रिस्पॉन्स चांगला आला, तुमचा प्रतिसाद जर भेटत असेल तर आपण व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही आहे. असो तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये, जे की आपण मानसशास्त्राचे नोट्स आहेत ते कंटिन्यू चालू करू. मग जे काही आहे विशेष गरजा असणारे बालके आपण पुढल्या व्हिडिओपासून सुरुवात करू.